अध्ययन समाचार व गोपाल अँड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने 2025 बैलजोडी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैलजोडी सजावट स्पर्धेत जवळपास 350 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. या सहभाग नोंदवलेल्या बैलजोडी स्पर्धेत अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. या सर्व बैलजोडींचे परीक्षण गजानन मते यांनी करत प्रथम, द्वितीय, तृतीय सह 11 प्रोत्साहन पुरस्कारांची निवड केली. या पुरस्कारांचं बक्षीस वितरण 8 सप्टेंबर रोजी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती सौ प्रतिभा प्रशांत ठाकरे, प्रमुख अतिथी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयंत साबळे, तर अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अमोल चिमोटे, माजी जीप सदस्या वासंतीताई मंगरुडे व उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शंकर कुंभार तथा गोपाल अँड कंपनीचे संचालक सतीश कुमार व्यास, दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल भारसागडे, साहेबराव भदे, अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकरराव मोरे, संजय पाटील ढोक, अमोल पाटील पोटे तथा अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीकांत बोंडे व वरिष्ठ कवी विजय सोसे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करत हा कार्यक्रम प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी बैलजोडी स्पर्धेतील विजेता, प्रथम पुरस्काराचे विजेता चांदूरबाजार तालुक्यातील रोहित दामोदर ठाकरे, खांजमानगर येथील द्वितीय पुरस्कार विजेते महेंद्र बाळकृष्ण नितवणे, तर तृतीय पुरस्कार विजेते अंजनगाव सुरजी येथील रामचंद्र शडके, तर प्रोत्साहनपर पुरस्कार विलास शंकरराव टाकरखेडे, माऊली जहागीर, आशिष अरुण देशमुख राहणार फुफगाव तालुका चांदूरबाजार, सुभाष जानराव कैकाळे राहणार काकडा तालुका अचलपूर, तर रमेश शनवारे राहणार धामणी तालुका अचलपूर, गणोजी सावलकर राहणार हिरदामल तालुका चिखलदरा, नंदकिशोर मधुकर सांगोळे राहणार आडाळा तालुका दर्यापूर, अक्षय दिवाकर राणे राहणार कडाशी तालुका दर्यापूर, मनोहर सोनवणे राहणार आरेगाव तालुका अचलपूर, सर्वज्ञ रामकृष्ण पाटील राहणार कुष्टा तालुका अचलपूर, विक्की ज्ञानेश्वर काळे राहणार सातेगाव तालुका अंजनगाव सुरजी, प्रदीप जानराव रोकडे पळसवाडा तालुका वरुड या शेतकऱ्यांना बक्षीसपर, प्रोत्साहनपर आणि प्रथम, द्वितीय पुरस्कार वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन हरीश पुटनाईक तर आभार जयेंद्र गाडगे यांनी मानले. कार्यक्रमाला सुधीर रहाटे, अमोल बोरेकार, भैया लहाने, अतुल वाट, पोपट घोळेराव, अनिल पवार, कैलास आवारे, खरेदी विक्रीचे संचालक विलास बोंडे, परतवाडा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राजाभाऊ टवलारकर, अशोकराव जमजाळ, अविनाश कडू, मधुकर नाकट, राम खवसे, हरिश्चंद्र खुजे, भूषणराव, रणजित रोडे, किरण पटेल, प्रवीण पवित्रकार व सहकार विभागाचे सुधीर मानकर, अंबाळकर, सपकाळ आणि गोपाल अँड कंपनीचे राम तिवारी, यश पांडे, वरुण व्यास, लव पांडे, अध्ययन समाचारचे अंजनगाव तालुका प्रतिनिधी जयेंद्र गाडगे, अनिल मातने, मोनू सुडे, किशोर वडतकर, प्रमोद गुल्लाने, अमित अडगोकर, सानू खान व बाजार समितीचे सचिव योगेश चव्हाण, मंगेश भेटाडू, मनोज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ते आवाज कमी कर ना गाण्याचा. कर ना मोबाईल हे चालू करू राहिले ना माईक चालू.
शेफ नंतर पाहुणे मंडळींनी इथे आगमन केलेलं आहे. मी सर्व मान्यवरांचं परत एकदा स्वागत करतो. लक्षात घेऊन वेळोवेळी त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. मान्यवर मंडळी उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांचं इथे मनपूर्वक शब्द सुमनाम सर्वप्रथम मी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई प्रशांत ठाकरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर, तसेच श्री अमोलजी मोठे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर, हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये श्री प्रफुल्लजी सातव, उपविभागीय कृषी अधिकारी, हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. श्री जयंत साबळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सुरजी, श्री हरीशजी मोरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती, श्री सुनीलभाऊ गांडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर, श्री सुनीलजी गावंडे. पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. मी सर्व मान्यवरांना, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन आणि येथे बैल जोडीचं पूजन करून या कार्यक्रमाचं स्वागत करावं, तसेच दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं स्वागत करावं असेल. गेल्या श्रीमान सतीश कुमारजी व्यास यांनी सुद्धा इथे उपस्थित राहावं. कार्यक्रमाच्या उपस्थितांमध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीचं पूजन सुरू आहे. तसेच ज्या सर्जा राजाच्या बैलजोडी सदावर स्पर्धा आपण इथे ठेवली होती, त्या सर्जा राजाची जोडी सुद्धा इथे त्याचं पूजन सुरू आहे मान्यवरांच्या हस्ते. आणि या पूजनासोबतच दीप प्रज्वलन म्हणून आपण या दीप प्रज्वलनानंतर या कार्यक्रमाचं सर्व उद्घाटन झालं असं समजूया. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू आहे. तमसो मा ज्योतिर्गमय अस्तो मा सद्गमय, अशा पद्धतीचं या दीप प्रज्वलनाचं महत्व आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून या दीप प्रज्वलनाने आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. आणि हा कार्यक्रम तर सर्जा राजाचा आहे, बैल जोडीच्या सजावट स्पर्धेचा आहे. ज्या श्रद्धेनं आम्ही शेतकऱ्याला समजतो, ज्या श्रद्धेनं संपूर्ण भारत देश शेतकऱ्याला जगाच्या पोशिंदा म्हणून समजतात, अशा या मान करायचा आहे, गौरव करायचा आहे, ज्या गौरवामुळे त्यांना अधिक प्रेरणा मिळेल, या कार्यक्रमाबाबतीत त्यांना अधिक अभिमान. दूरदूरचे मान्यवर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यामध्ये अंजनगाव, सुरजी, दर्यापूर, चांदूर बाजार येथील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती. आणि याच्यामध्ये अध्ययन समाजाचा खरोखर एक महत्वाचा वाटा आहे आणि त्यांनी हा असाच कार्यक्रम चालू ठेवावा. आमच्या वतीनं, आमच्या बाजार समितीच्या वतीनं जे काही सहकार्य होते आम्ही करण्यास नेहमी तत्पर राहू. एवढे बोलता येईल, दोन शब्द संपतो. रिपोर्ट खिडकी इथे दिसून आली. शेतकऱ्यांचा सन्मान होतो, हा सर्वात मोठी बाब या अध्ययन समाजाने हेरली आणि तो कार्यक्रम येथे दरवर्षी आयोजित करीत असतात. आपल्यामध्ये उपस्थित असलेले श्री अंबाळकर साहेब, सहाय्यक निबंधक कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर,
अचलपूर यांचं स्वागत करण्याकरिता मी येथे श्रीमान हरिश्चंद्रजी खुजे यांना नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते श्रीमान अंबाडकर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत. तसेच येथे उपस्थित असलेले मान्यवर श्रीमान सपकाळ साहेब सहाय्यक निबंधक कार्यालय अचलपूर यांचं स्वागत करण्याकरिता श्री राहते काका इसेगाव यांना मी नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. संचालक बाजार समिती अचलपूर यांचं स्वागत करण्याकरिता मी श्रीमान राम तिवारी यांना नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते स्वागत करावं. आपल्यामध्ये वराडी कवी श्रीमान विजयजी सोसे सर यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यावं आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता मी अध्ययन समाजाचे संपादक याचं स्वागत करण्याकरिता जितू भगोडे यांना मी नम्र विनंती करतो. तसेच आपल्यामध्ये उपस्थित असलेले श्रीमान पोपटरावजी घोडेराव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं स्वागत करण्याकरिता श्रीमान राम तिवारी यांना मी नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. संचालक श्रीमान सतीशजी व्यास यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत येथे व्यक्त करावं. श्रीमान सतीशजी व्यास संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती. सम्मानीय मंच तथा सभी उपस्थित मेरे किसान भाई, पत्रकार लोग, सभी संचालक मंडल, मैं सबसे पहले आप सभी का अचलपुर कृषि उत्पन्न बाजार समिति में हार्दिक स्वागत करता हूं। आज 3 तहसीलों के काश्तकार के मेन प्रतिनिधि ये बाजार समिति में उपस्थित हुए, ये हमारे लिए बहुत गौरव की बात है। और आज ये बाजार समिति को काश्तकार हित में हमारे को एक महिला सभापति मिली है जो अच्छे से काम कर रही है। और अभी हमारे ताई के बाजी मंगोले ताई के बाजी में बैठे हुए हैं, तो उनसे भी उन गाइडलाइन लेकर के अच्छे से अच्छा काम करने का प्रयत्न कर रही है। जीतू भाव रोडे अध्ययन समाचार हरदम इनके पेपर में किसानों के हित में अच्छी सी स्कीम या उसके ऊपर कुछ समस्या आई तो उसके बारे में बात कर रही जाती। मैं पिछले 48 साल से कृषि उत्पन्न बाजार समिति में किसानों के हित में एक अड़तिया करके काम कर रहा हूँ और पिछले 32 साल से यहाँ पर संचालक हूँ। जीतू भाव कई बार हमारे पास आए और हमने कई बार उनको काश्तकार में क्या समस्या आई उसके धन्यवाद. यानंतर अंजनगाव सुरजीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय श्री जयंती साबळे यांचं स्वागत करण्याकरिता मी श्रीमान अमोल भाऊची मोठे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर यांना नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते श्रीमान जयंत साबळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं स्वागत टोपी, दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन करावं. धन्यवाद सर. यांना नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते
धन्यवाद सर. उपस्थितांमध्ये यश पांडे यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन पहिला स्वागत. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला आता एक वेगळं वळण येत आहे. मगापासून अतिशय प्रतीक्षित असलेले आमचे शेतकरी बांधव, काही वेळानंतर आपण नक्कीच पुरस्कार वितरण सोहळा लगेच घेणार आहोत, परंतु मान्यवरांच्या विचार आपण आधी ऐकून घेऊया. यानंतर मी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या श्रीमती वासंतीताई मंगरोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य यांना मी नम्र विनंती करतो की त्यांचे विचार त्यांनी यात व्यक्त करावे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आज गोपाल आणि गोपाल आणि अध्ययन समाचार या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांनी मागील 11 वर्षापासून सुरू असलेल्या बैलपोळा सजावटीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आमच्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती माननीय सौ प्रतिभाताई प्रशांतराव हाकरे, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित दर्यापूरचे आमचे सर्व संचालक मंडळ, अंजनगावचे सर्व संचालक मंडळ, या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आमचे चिकोटे साहेब, आमचे इथले सगळे कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरचे सर्व संचालक मंडळ, सभापती मंडळ, तसेच इथे उपस्थित सर्व कार्यालयीन अधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व माझे शेतकरी बांधव आणि भगिनी, सर्वांचे नाव घेत बराच वेळ झालेला आहे, तेव्हा मी नाव न घेता या कार्यक्रमाच्या बद्दल 2 शब्द बोलू इच्छिते. शेतकरी हा पूर्ण देशाचा कणा आहे. आपल्या देशाचा कणा शेतकरी समजला जातो. शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे, तो कसा काय मोडला गेला, कसा काय हवालदिल झाला आणि कोणत्या परिस्थितीतून तो समोर येत आहे, त्याच्या मनामध्ये फक्त एक आशेचा किरण असतो की आज नाही उद्या नाही परवा माझा दिवस उजळेल आणि मला योग्य न्याय मिळेल. या परिस्थितीमधून शेतकरी येतो आणि शेतकऱ्याच्या जोडीला असतो आमचा सर्जा राजा बैलजोडी. या आधुनिक काळामध्ये बैलजोडीचे प्रमाण सतीश भाऊंनी आता सांगितलं कमी झालेलं आहे. बिलकुल बरोबर आहे, खूप कमी झालं आहे. ट्रॅक्टरनी लोक सगळं कार्य करतात शेतातलं, आणि ज्यांच्याकडे जोड्या आहेत आज ते इथे उपस्थित आहेत, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत ते पण उपस्थित आहेत. आज जोड्या, एक जोडी पाळणं, 2 बैलांची जोपासना वर्षभर करणं हे किती कठीण परिस्थितीमधून त्यांना करावं लागतंय. आज चाऱ्याचा किती मोठा प्रश्न उद्भवतो. त्या शेतकऱ्याला स्वतःचं पोट भरायचं की आपल्या सर्जा राजाचं पोट भरायचं याची काळजी असते. आपलं कुटुंब चालवताना आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून आपली बैलजोडी तो स्वतः जोपासत असतो. अशा वेळेस बैलपोळा हा सण आला की एक उत्साहाचं वातावरण घरामध्ये निर्माण होतो. ज्यांच्याकडे बैल आहेत, माझ्याकडे पण 3 जोड्या आहेत, मी पण एक कास्तकार आहे. सांगायला मी नेत्या विद्या असं काहीतरी म्हटलंय मला, पण मी काही नेते बिते नाहीये, मी कास्तकार आहे, तुमच्या मधलीच आहे. माझ्याकडे पण जमीन आहे, शेती आहे. मी स्वतः पूर्ण माझ्या शेताचं जोही काही वहिवाट असतो आपला नेहमीचा रोजचा, कोण माणसं कुठं लावायचे, काय करायचं, शेतात काय करायचंय, कुठं निंदन करायचंय, कुठं फवारा मारायचा आहे, याचं पूर्ण निगराणी मी माझी स्वतः करत असते. तेव्हा हे सर्व करत असताना खरोखरच लोक म्हणतात काय गोमीचा पाय कोणता हेकोळा होते जोडलंय असं म्हणतात, पण तो करताना कळते की कसा हेकोळा.
त्याचं त्यालाच माहीत असते. तो किती असो, लहान असो की मोठा असो, प्रत्येकाला समस्या आहेत. मी सांगितलं ना, सगळ्यात मोठा प्रश्न चाऱ्याचा असतो. आणि चारा केव्हा येतो? जेव्हा सर्व वस्तुस्थिती व्यवस्थित असतील तर. हा निसर्गाचा कोप आहे. सतत पाण्याची धार वरून पडून राहिलेली आहे. अजून 15 दिवस जर पाऊस आला तर तुमची तूर तुमच्या हातात येणार नाही बंधूंनो. म्हणजे गेलं ना आपलं पीक, गेलं ना आपला चारा, आपल्या बैलराजा काय खाईल याची काळजी लागलीच ना आपल्या मनामध्ये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आपत्तीला तोंड देणारा हा शेतकरी वर्ग, नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पिकवून मालाला योग्य भाव मिळतो की नाही या आशेवर जगणारा हा शेतकरी वर्ग. या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या असतात. आणि आज खूप म्हणजे मला काय जितू बद्दल बोलावं और काय नाही, खरोखरच सोनियाचा गोळा प्रमाणे या माणसाचं काम आहे. याला साथ लागली आहे गोपाल अँड गोपाल कंपनीचे आमचे सर्व बंधू. या लोकांनी खरोखरच खूप चांगला हा उपक्रम इथे दरवर्षी मागील 11 वर्षापासून करत आहेत. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. सर्वांच्या मनामध्ये ह्या गोष्टी नाही आहेत बंधूंनो. कार्यक्रम घ्यायचा आणि किती टोले घ्या लागतात त्या कार्यक्रमाच्या मागं ते त्यालाच माहीत असते. पण एक आवड असते काहीतरी शेतकऱ्यांबद्दल किंवा जनतेबद्दल काहीतरी कळवळा मनामध्ये असल्याशिवाय कोणीच काही करत नाही. नाही तर मग मी पण आहे, मला पण आहे, सर्व आहे, पण करणारा पाहिजे ना. हे होतकरू आहेत, करणारे आहेत, यांच्याकडे सगळी टीम आहे. म्हणून या गोष्टी सर्व घडत असतात. तेव्हा या सर्वात पहिले तुम्ही या दोघांचं खूप मनापासून अभिनंदन करते की तुम्ही इथेच नाही तर संपूर्ण आपल्या 5 विभागामध्ये, आपल्या अमरावती विभाग पूर्ण जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम अध्ययन समाचारद्वारे राबत आहे. आणि ज्या पलीकडे मराठवाड्यात सुद्धा आपण पदार्पण केलेलं आहे हे सुद्धा कौतुकास्पद आहे. तेव्हा आपण इथे शेतकरी बंधू आले, सर्वांनी बैलजोड्या सजवल्या. बैलपोळ्याचं आपण पाहतो की काही वर्ष अगोदर आम्ही भरतवाड्याची बैलपोळा पाहत होतो तेव्हा 100-150 बैलजोड्या तिथे असायच्या आणि दरवर्षी बदलत जातात. मागच्या वर्षी जास्त होत्या, त्याच्यापेक्षा 2-3 जोड्या या वर्षी कमी झाल्या. म्हणजे जवळपास 15 ते 25 जोड्यांपर्यंत जर ही गोष्ट आली असेल तर हे दुःखाची बाब आहे की एवढ्या बैलजोड्या, एकदा 150-200 बैलजोड्या असायच्या त्या आता इतक्या कमी संख्येवर आल्या. म्हणजे आम्ही आमच्या मुलांना भविष्यामध्ये काय सांगू की हा बैल कोण होता, त्याचंही चित्र केवळ आम्ही चित्र दाखवू नये. आणि म्हणूनच हा गौरव या अध्ययन समाचार गोपाल अँड गोपाल कंपनीने घेतलेला आहे. असो, आपल्या या उपस्थित असलेल्यांमध्ये संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर श्रीमान अमोलजी भोरेकर यांचं स्वागत करण्याकरिता मी श्री भूषणराव यांना नम्र विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. मंचकावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन्माननीय अध्यक्षा सौ ठाकरे मॅडम, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य श्री हरीशजी मोरे, अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती साबळेजी, तसेच दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्री गावंडेजी, आपल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक महोदय, तसेच इतर तालुक्यातून उपस्थित असलेले सर्व संचालक महोदय, मंचकावर आवर्जून उपस्थित असलेल्या माननीय वासंतीताई मंगरोळे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधूंनो, आजचा हा जो बैलजोडी सजावट स्पर्धा 2025चा पुरस्कार वितरणाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो खरंच अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आपली जे एक सामाजिक बांधिलकी आहे आणि शेतकरी आणि बैलजोडी यांचं जे एक अतूट नातं आहे याबद्दलची जाणीव जागृती ग्रामीण भागात होण्याच्या दृष्टीने ही जी स्पर्धा आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण बऱ्याच वक्त्यांनी इथे नमूद केलेलं आहे की भविष्यात बैलजोडी ही काय असेल हे कदाचित आपल्याला
फोटोतूनच दाखवावं लागेल. आज ग्रामीण भागाचं जरी आपण चित्र पाहिलं, शहरी भागाचं चित्र वक्त्यांनी इथं विशद केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या गावामध्ये 2-2 पोळे भरत होते, तिथं आता केवळ 2 पोळ्याच्या ऐवजी एकच पोळा आलेला आहे आणि त्यातही 15 ते 20-25 जोड्या फक्त उपस्थित असतात. याचं जे कारण आहे, ते मुख्य कारण जे आहे ते यांत्रिकीकरणाकडे जो आता कल चाललेला आहे, ते एक कारण मजुरांची वानवा आणि तिसरी जी मोठी समस्या. श्री मनोहर सोनोने, राहणार आरेगाव, तालुका अचलपूर. श्री मनोहर सोनोने. आरेगाव, तालुका अचलपूर यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या सहभागामध्ये त्यांनी प्रोत्साहनपर बक्षीस मिळवलेलं आहे. श्री सुधीरभाऊ रहाटे त्यांना दुपट्टा आणि टोपी प्रदान करीत आहेत. राहणार कळाशी, तालुका दर्यापूर. अक्षय दिवाकर राणे, राहणार कळाशी, तालुका दर्यापूर. हे सर्व प्रोत्साहन बक्षिसासाठी आपण स्पर्धकांना निवडलेलं आहे आणि सर्वांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. एवढा चांगला उपक्रम ज्या शेतकऱ्यांचा आपण सन्मान करीत आहोत, त्यांना खऱ्या अर्थानं गौरवण्यासाठी हा पुरस्कार सोहळा इथे वितरित होत आहे. आणि मग त्यावेळेस बैलजोडीचं महत्व आपल्याला कळून येतं. तर हा एक बदलत्या हवामानाचा एक आपण विचार करून बैलजोड्या सुद्धा जोपासणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगानं आज गोपाल कंपनी आणि अध्ययन समाचार यांच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा जी दरवर्षी इथे आयोजित केली जाते. मला आठवतं म्हणजे 2016च्या या कार्यक्रमाला मी सुद्धा इथे तालुका कृषी अधिकारी म्हणून जेव्हा इथे कार्यरत होतो, तेव्हा मी आपल्या मिरची गोडाऊन मध्ये हा कार्यक्रम झालेला होता. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि त्यानंतरचा हा आजचा योग इथे आलेला आहे. खरंच अशा स्पर्धा आयोजित करणं, आपण इतर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो, दहीहंडी सारखे कार्यक्रम आयोजित करतो, इतरही आपण आपले धार्मिक कार्यक्रम आयोजित करतो, परंतु हा शेतकऱ्यांप्रती एक बांधिलकी असलेला असा कार्यक्रम आयोजित करणं आणि त्याच्यामध्ये सातत्य राखणं हे एक सर्वात महत्वाचं आहे. कारण आपण कुठले तरी कार्यक्रम हातात घेतो आणि ते मध्येच सोडून देतो, परंतु मागच्या सतत 10-11 वर्षापासून हा कार्यक्रम हे जे आयोजक आहे हे सातत्यानं आयोजित करत आहे. याला यापेक्षा मोठं स्वरूप येऊ अशा आमच्या सदैव सदिच्छा आहेत. तर सर्वांचं मी आयोजकांचं या प्रसंगी अभिनंदन करतो आणि धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो की आमच्या शेतकऱ्यांप्रती त्यांनी असा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो. आदरणीय श्री राजाभाऊजी कौलारकर यांचं स्वागत करण्याकरता मी श्री जयंत गाडगे, प्रतिनिधी अध्ययन समाचार यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय राजाभाऊ कौलारकर यांचं स्वागत करावे. पुष्पगुच्छ देऊ. धन्यवाद. स्वरूप आहे बैलजोडी सजावट स्पर्धा, पुरस्कार वितरण तसेच पुरस्कार वितरण सोहळा. या सोहळ्यामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले वऱ्हाडी कवी आदरणीय जी श्री विजयजी सोसे सर यांची कविता आपल्याला ऐकायची आहे आणि ती कविता ऐकण्यासाठी मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांची कविता त्यांनी इथे सादर करावी. बोलले असे चेहरे तुमचे काही उत्तम असे ऐकून राहिले तुम्ही, असं टेन्शन नका घेऊ. कवितेने थोडेसे रिलॅक्स होऊन जा. ही कविताही आपली शेतकऱ्याचीच कविता आहे. गोपाल कंपनी आणि अध्ययन समाचारचे खरोखरच कौतुक करावं असं वाटते की 10-12 वर्षापासून तो हा उपक्रम राबवत आहे. हे म्हणतात 150 बैल जोड्या होत्या. माझ्या गावात 250 बैल जोड्या होत्या. 250 राहिल्या 13 बैल जोड्या. म्हणून हा कार्यक्रम फार आवश्यक आहे. माझ्याजवळ बैल जोड्या होत्या, 2 होत्या. म्हणजे स्वतः शेती केलेली आहे 17-18 वर्ष. तुम्हाला वाटते बा हे झूल घातली तर भल्ला काही शहरातला वगैरे नाही, मी खेड्यातला पिपरी चुकावसा मी. हा
तर पावसाचे रूप कसे बदलतात आणि ते शेतकऱ्याशी संबंधित आहे, बैलाशी संबंधित आहे ही कविता. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आता इकडे माया काही कोणी ओळखीच नाही, त्याच्यामुळं नावं घेत काही बसत नाही. ताई ओळखीच्या ताई मध्ये बाबा बायांना तुम्ही आणत नाही. मग बायकोला गेली होती माग, मी येतो तू काय नाही तिथे बैलाचा कार्यक्रम आहे बैलाचा म्हणजे हसले ते म्हणजे सारे बैला जाय मग तुम्ही बैला जाय. अरे बायको ऐकूनच राहिली त्यापासून ते लाडकी बहीण झाली ना 1500 रुपये भेटते त्यापासून ऐकूनच राहिली. 1500 रुपयाला त्याची डोक्यावर बसली. असो तर पाऊस साधी सुधी कविता आहे, काही फार टेन्शन घ्यायचं काम नाही. कविता म्हटलं म्हणजे जरा सहज वाटते बा, समजते का नाही समजा. चकोर पक्षी जसा चांदण्याची वाट पाहते, चंद्राची वाट पाहते, तसा कास्तकार पाऊस येते नाही येत, कधी येते या चिंतेत असते. आणि जसं ढग इकडे ढग आले की असं वाटते पाऊस येते, इकडे ढग आले की पाऊस येते. मृगाच्या वेळेस चकोर होऊन वाट पाहिली झालं काय, चकोर होऊन वाट पाहिली सख्या साजनाला. पाऊस कसा आला, सख्या साजना. चकोर होऊन वाट पाहिली सख्या साजनाला. अरे डोबरोनी पेंड कोणी मूर तोनी वाह तोनी सरसर 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 शिरवा आला. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, हा पाऊस आला. सरत चाळ तिपन उमरा कामठ्यावर सजवलं. सर 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 पावसानं अंग अंग भिजवलं. सर 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 पावसानं अंग अंग भिजवलं. भाजली भाकर पडे तोंडात साखर जसा जवाई पाहुणा आला, जसा जवाई पाहुणा आला. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, हा पाऊस आला. रंगा रंगाचं बियाणं आणलं पेरलं वावरात. हो 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 हो. रंगा रंगाचं बियाणं आणलं पेरलं वावरात. लगीन घाई झाली मले दिवस न रात. लगीन घाई झाली मले दिवस न रात. देवाची करणी, देवाची करणी साधली पेरणी न कोंब कोंब निघाला. तुझे साहेब कोंब कोंब निघाला. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, हा पाऊस आला. डवरन धुंडन खुरपन निंदन केली फवारणी. डवरन धुंडन आलं तर बैल आलेच. डवरन धुंडन खुरपन निंदन केली फवारणी. सोबतीले चिले पाले होती माहिराणी. सोबतीले चिले पाले होती माहिराणी. तिची पोथ गहाण, तिची पोथ गहाण माही घासली वाहन. तरी उदीम साजरा केला, तरी उदीम साजरा केला. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, हा पाऊस आला. या वक्ती कशी मजा आहे वावरात. धांड्याले कंस पराटिले बोंड्या उडीद मुंगाले शेंगा. कठीण आहे का आपली कविता. टॉले टॉ मॉले मग. धांड्याले कंस पराटिले बोंड्या उडीद मुंगाले शेंगा. हिरवा शालू नेसून तुरी जशा पोरीच्या रांगा. हिरवा शालू नेसून तुरी जशा पोरीच्या रांगा. वावराले गोंधन, वावराले गोंधन देवाचं आंदन. सुगीचा दिवस आला, सुगीचा दिवस आला. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, हा पाऊस आला. पाऊस आला, डवरण धुंडण झालं. धांड्याले कंस आले, पराठीले बोंड्या आल्या. मग करतो आपण हिशोब.
तर कास्तकाराचा हिशोब या शेवटच्या कडे आहे. मळक्यात पाहिलं कणगीत पाहिलं काय उरलं बाकी. मळक्यात पाहिलं कणगीत पाहिलं काय उरलं बाकी. बेरजेचं गणित मांडलं झाली वजा बाकी. बेरजेचं गणित मांडलं झाली वजा बाकी. किस्मत फिरलं सपन इरलं सारा जगच वैरी झाला. सारा जगच वैरी झाला. डोळ्यातून आला पाऊस आला. डोळ्यातून आला पाऊस आला. पाऊस आला. पाऊस आला. रांगोळी राब राब त्या हाताची आता भरण आंजोई. नियतीच्या या ढोराईन माया उभ्या पिकाले चारलं चारलं चारलं. तरी वावर पेरलं म्या वावर पेरलं. कास्तकारीच्या डावात नसीब माये हारलं. तरी वावर पेरलं. तरी वावर पेरलं म्या वावर पेरलं. पेरते व्हा पेरते बोले गगनी पक्षी. तिफन फाडे खा कर जशी पैठणीची नक्षी. तिफन फाडे का कर जशी पैठणीची नक्षी. नंदी चौखूर उधळे अशा सुखाच्या घडीले. तुटू दे रे मने देवा आता कर्जाच्या वेळीले. सावकार बँकाईन चारही बाजून घेरलं घेरलं घेरलं. तरी वावर पेरलं म्या वावर पेरलं. वावर पेरलं म्या वावर पेरलं. साधी भोई माई माया पाथनी नते. साधी भोई माई माया पाथनी निंदते. पीक साजर पाहून मनी बंगले बांधते. तुटलेल्या झोपडीले आहे सपन आधार. एक एक तुटे ठुनी आणू कुठून उधार. जखमा झाल्या मायले बाज हृदय चिरलं चिरलं चिरलं. तरी वावर पेरलं म्या वावर पेरलं. म्हणा कास्तकारीच्या डावात नसीब माये हारलं. वावर पेरलं म्या वावर पेरलं. वावर पेरलं वावर पेरलं. आज या ठिकाणी बैलजोडी सजावट स्पर्धा हा अतिशय शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे बैलजोडीचा आणि तिच्या संबंधित आहे. आणि सतत 11 वर्षापासून जितूभाऊंनी जे सांगितलं प्रास्ताविकामध्ये की सतत 11 वर्षापासून वेगवेगळ्या भागांमध्ये ही बैल सजावट स्पर्धा ते या ठिकाणी घेत आहेत. आणि त्यांच्या सोबतीला येथील गोपाल अँड कंपनी यांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा जो परिसर आहे, आम्ही या परिसरामध्ये आता मी दुसऱ्यांदा आलो. अतिशय सुंदर असा हा अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर आहे. बळीराजा या ऑफिसला तुम्ही त्याचं नाव दिलेलं आहे. ते अतिशय सार्थक आपल्या या शेतकऱ्यांप्रती त्याचं नाव या ऑफिसचं तुम्ही दिलेलं आहे. तर अशा या स्पर्धा होणे म्हणजे शेतकऱ्यांना त्यातून प्रोत्साहन मिळालं पाहिजे की आपल्या जवळ बैलजोडी असली पाहिजे. कारण आता यांत्रिक युग आलेलं आहे. सगळेजण त्या यांत्रिक युगाच्या मागे धावतायत आणि जुनं आपलं जे आहे
ते शेवटी अशी म्हणायची वेळ आपल्याला कधी कधी येतेच की जुनं ते सोनं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु जुनं आपल्याजवळ टिकलं पाहिजे. ॲडव्होकेट श्री जयंतजी साबळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सरजी, यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपले विचार इथे व्यक्त करावे. सर्वप्रथम उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ठाकरेताई, तसेच उपस्थित शेतकरी बांधव आणि सर्व उपस्थित आपण सर्व सन्माननीय यांना नमस्कार करतो. जितू भाऊंनी आणि जयेंद्र भाऊंनी या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं त्यावेळेसच लक्षात आलं की हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे आणि शेतकरी बांधवांच्या किती प्रेमाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी बांधवांबद्दल बोलायचं झालं तर एक उदाहरण देऊ शकतो मी की आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं एक महत्वाचं स्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना बाल शिवाजींसोबत महाराष्ट्रात पाठवलं होतं त्यावेळेस स्वराज्याचं तोरण बांधायच्या सुरुवातीला जिजाबाईंनी पुण्याला सर्वप्रथम सुगीचं नांगर फिरवलं होतं. त्यावरूनच त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. हा किती महत्वाचा विषय आहे. बैलजोडी आणि शेतकरी, शेतकऱ्याचा खरा मित्र बैलजोडीच आहे. त्यामुळे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याचं स्वरूप आज आपण इथं सर्वजण एकजुटीने स्वराज्याचा आपण उपभोग घेत आहे. परंतु यासोबतच मी आपण सर्व शेतकरी बांधवांना ही सुद्धा विनंती करू इच्छितो की आजच्या युगात जो निसर्गावर अवलंबून आपण शेतकरी आहोत तर 100% शेतीवर निर्भर कंपनी यांच्या वतीनं गेल्या 11 वर्षापासून हा आम्ही उपक्रम इथे राबवत आहोत. आजच्या या बैल सजावट स्पर्धेसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ प्रतिभा प्रशांतजी ठाकरे, त्याचप्रमाणे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशजी मोरे, दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनीलजी गावंडे, त्याचप्रमाणे अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट जयेंद्रजी साबळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले अचलपूर उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातवजी, त्याचप्रमाणे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अमोलजी चिमोटे, अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर भाऊ रहाटे, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीकांतजी बोंडे सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिलजी भाडसाकडे, त्याचप्रमाणे भदे काका आणि अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश कुमार व्यास, त्याचप्रमाणे अनिलजी पवार, माजी बांधकाम सभापती अशोकराव जमजा, सुभाषरावजी उभाड शेतकरी नेते आणि खरेदी विक्री संचालक विलासजी बोंडे आणि उपस्थित सर्व शेतकरी जे या स्पर्धेत सहभागी झाले. खरं तर या विचारपीठावर जे मान्यवर बसले आहे हे शेतकरी पुत्रच आहे आणि शेतकऱ्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहे. अचलपूर तालुक्यात जेव्हा हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही निश्चित केलं तर जेव्हा मी ही संकल्पना आमच्या नेहमी शेतकऱ्यांच्या सोबतीला असतात, शेतकऱ्यांसोबत सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांचा संवाद असतो, असे सतीश कुमार व्यास यांना मी ही संकल्पना सांगितली की शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे पण त्याचा सन्मान कुठं होत नाही. त्याचप्रमाणे माजी जीप सदस्य वासंतीताई मंगरुडे, खरं तर हा कार्यक्रम शेतकऱ्याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. तो एकच सण मोठ्या उत्साहात साजरा करतो, मनापासून करतो. त्याचा एक उद्देश असतो की जो आपल्यासोबत राबराब राबतो, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, हा राबत असताना हा शेतकऱ्यासोबत बैलजोडी त्याची सोबती असते. मग त्याच्या प्रती पोळा हा सण म्हणजे त्याच्या
ऋण व्यक्त करणारा सण म्हणजे हा पोळा असतो आणि पोळा सणाच्या निमित्तानं तोही चांगली वेशभूषा करतो आणि आपल्या बैलालाही चांगला सजवतो. मग आम्ही ही स्पर्धा सुरू केली की शेतकऱ्यांनी आपल्या गावातच पोळा साजरा करायचा. त्यानंतर त्यांनी बैलजोडी सजवायची परंपरागत पद्धतीने आणि स्वतः पण त्यांनी आपली जी वेशभूषा आहे ती शेतकऱ्याचीच वेशभूषा अशी करावी आणि असं आम्ही आव्हान केलं. आणि गेल्या 11 वर्षापासून सतत अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांची सहभागी या स्पर्धेत आहेतच. सोबतच यावर्षी 345 शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, मग धामणगाव असो, तिवसा, चांदूर रेल्वे, त्याचप्रमाणे दर्यापूर, अंजनगाव आणि बाहेरच्या तालुक्यातील अकोट, अकोला, यवतमाळ, संग्रामपूर म्हणजे अमरावती विभागाच्या बाहेरूनही जोड्या आल्या. संग्रामपूर, शिरपूर, धुळे, त्याचप्रमाणे वाशी या शेतकऱ्यांचाही सहभाग आहे. पण त्यातील काही जोड्यांची निवडही झाली. आम्ही जेव्हा त्यांच्याशी संपर्क केला, एवढ्या दूर आमचं येणं शक्य होणार नाही, परंतु आम्हाला जे प्रमाणपत्र द्याल ते आम्हाला निश्चित तुम्ही पाठवा असं त्यांनी आम्हाला होकार दिला. सांगायचं औचित्य एवढं की शेतकऱ्यांना म्हणजे संधी देण्याचं काम अध्ययन समाचार प्रामुख्यानं करत असतो. आणि आज त्याच या स्पर्धेत याचे परीक्षण जे बैलजोड्या ज्या आल्या आणि ते आम्ही प्रकाशित करतो, त्यानंतर ते फोटो ते आम्ही तर करतोच. अध्ययन समाचारच्या माध्यमातून विविध सोशल मीडिया आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून जवळपास 1 लाखपेक्षा अधिक लोकांपर्यंत त्या पोहोच जातात. आणि मग त्यांच्या जोड्या त्यात होत्या ते पण सुद्धा आपला स्टेटस ठेवतात, ते पण प्रसारित करतात. अनेक लोकांपर्यंत ती बैलजोडी पोहोचते. मग या शेतकऱ्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा या हेतूने आम्ही अचलपूर बाजार समितीच्या या सभागृहात आम्हाला चांगलं व्यवस्था करून दिल्या जाते. शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे, शेतकऱ्याची संस्था आहे. या हेतूने हा जेव्हा उपक्रम आमचा 11 वर्षापासून सुरू असताना धामणगाव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भूतळ आजी यांचा फोन आला की मला माझ्या धामणगाव रेल्वे तालुक्यापुरती स्पर्धा घ्यायची आहे आणि अध्ययन समाचार सोबत घ्यायचे. ती स्पर्धा आम्ही धामणगावची पेरडी घेतली. त्यात 100 ते 125 शेतकरी सहभागी झाले आणि त्यांचं बक्षीस वितरण हे धामणगाव रेल्वे तालुक्यापुरतं तिकडे आपण आयोजित केलेलं आहे. या आयोजनामध्ये जवळपास जी परीक्षक होते बैलजोडींचं जे परीक्षक केलं ते म्हणजे कला क्षेत्रातले शिक्षक आहेत, ग्रामीण क्षेत्राशी जुळलेले आहेत, कवी आहेत असे गजानन मते यांनी त्या बैलजोडींचं परीक्षण केलं आणि त्यातून या बैलजोडींची निवड करण्यात आली. बैलजोडीचं निवड करत असताना 350 जोडींमधून 3 बक्षीस काढणं म्हणजे इतर बऱ्याच बैलजोड्या होत्या म्हणून ते प्रोत्साहनपर पुरस्कार आम्ही 12 प्रोत्साहनपर पुरस्कार ठेवलेले आहेत वेगळे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि त्यासोबत 12 प्रोत्साहनपर पुरस्कार ठेवले आहेत. आणि हे पुरस्कार देताना आमच्या सतीश कुमार व्यास, भिकुलालजी तिवारी असतील, नवलभैया पांडे असतील यांचं एकच म्हणणं होतं की आपण पुरस्कार देऊ पण नगदी स्वरूपात देऊ नये. कारण ते पुरस्कार शेतकऱ्याच्या शेती उपयोगी साहित्य म्हणून भेट देऊ. मशीन ठेवलेली आहे. आपण पाहतो की बऱ्याच शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास वाढलेला आहे. ती एक बक्षीस ठेवलेलं आहे. दुसरं बक्षीस या ठिकाणी आम्ही फवारा ठेवला आहे, स्प्रे पंप जो 2 बॅटरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयीस्कर होईल. आणि शेतकऱ्यांसोबत बक्षीस देत असताना घरची बाई खुश राहिली पाहिजे म्हणून तिला इंडेक्स कुकर हे 3रं बक्षीस ठेवलेलं आहे, इलेक्ट्रिकवर चालणारं. आणि प्रोत्साहनपर बक्षीस आम्ही एक मिल्टनचा एक टिफिन ठेवला आहे चांगला, त्यासोबत पाण्याची बॉटल वगैरे पण आहे म्हणजे जो शेतात जात असेल तर त्याच्या कामी येईल. असं हे पुरस्काराचं स्वरूप. गोपाल अँड गोपाल कंपनीच्या वतीनं पैशाची काळजी करायची नाही, शेतकऱ्याला चांगलीच चांगली वस्तू द्या अशी त्यांची भूमिका. आणि त्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आम्ही 11 वर्षापासून या ठिकाणी आयोजित करतो. फक्त शेतकऱ्यांना कुठेतरी म्हणजे तो गावातून येऊन त्याचा जेव्हा सन्मान होतो. याच्या आधी जे आम्ही कार्यक्रम केले त्यांच्या ह्याच प्रतिक्रिया होत्या की बक्षिसापेक्षा आमचा जो सन्मान झाला, आम्हाला पण जो सन्मानित करण्यात आलं तो आमचा एक वेगळा आनंद आहे. आणि तुम्ही जे कार्यक्रम करता तो निश्चितच उपयुक्त आहे. अनेक म्हणजे कार्यक्रम होतात पण अशा पद्धतीचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी आपल्या बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलेलं होतं.
वासंतीताई गेल्या अनेक वर्षापासून या कार्यक्रमाला आवर्जून असतात. कितीही काम असलं तरी त्या प्रामुख्याने येतात आणि अशाच या स्वरूपाच्या या कार्यक्रमाला मी हरीश भाऊंना फोन केला तर ते शेतकऱ्याला कार्यक्रम आहे, मी मुंबईला नाही गेलो तर नक्की या कार्यक्रमाला येईल असं सांगितलं. कोटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जनगाव सुरजी यांचं स्वागत करण्याकरिता मी मोलू सुळे यांना नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते अमोल पाटील कोटे यांचं स्वागत करतील. धन्यवाद. मान देण्याचा हा मोठा उपक्रम आहे. मी या कार्यक्रमाला पुढे नेतो. आपल्यामध्ये काही मनोगत व्यक्त करण्यासाठी मी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर श्रीमान सुधीर भाऊ रहाटे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गेल्या 11 वर्षापासून चालू झालेलं गोपाल अँड गोपाल कंपनी आणि अध्ययन समाचार यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी बैलजोडी सजावट स्पर्धा आपण हा कार्यक्रम घेत असतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या बाजार समितीच्या सभापती सौ प्रतिभाताई ठाकरे, आमचे उपसभापती अमोल मोठे आणि एक मोठी कौतुकास्पद बाब, एका शेतकऱ्याच्या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या 3-4 अध्यक्षांनी हजेरी एकत्र म्हणून सोबत राहावी आणि हा योग घडून होतो हा अध्ययन समाचारमुळे. मग खरं तर तुमचं आधी आम्ही अभिनंदन करतो. आमच्या अमरावती बाजार समितीचे श्री मोरे साहेब, दर्यापूर बाजार श्री गावंडे साहेब आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करून त्यांनी बैलांच्या माध्यमातूनच आपल्या स्वराज्याचं धोरण बांधलं असं व्यक्त केलं. अतिशय छान विचार आपण मांडले, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथील आदरणीय श्री सुनीलजी गावंडे यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रतिभाताई ठाकरे आणि आदरणीय व्यासपीठ, वेळ भरपूर झाला आहे आणि तुम्हालाही आता बघण्याची एक आतुरता लागलेली आहे. म्हणून अध्ययन समाचार आणि गोपाल अँड कंपनी यांनी आजचा जो हा कार्यक्रम आयोजित केला हा अतिशय सुंदर कार्यक्रम आणि महत्वाचं म्हणजे आपलं कौतुक आपल्यालाच करावं लागणार आहे. आपलं कौतुक काही कोणी बाहेरचं बोलणार नाही या उद्देशानं आजचा हा कार्यक्रम. आता बऱ्याच जणांनी सांगितलं जोडीबद्दल, प्रत्येकच वक्ते बोलले, त्या विषयावर काही बोलत नाही. परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे की जोडी म्हटल्यानंतर चारा कशाने केला तर आपलं 2-4 एकर शेत हायब्रिडचं आहे. आता हायब्रिड का नाही केलं तर या डुकराच्यामुळे आणि ती पिकं गेले, चाऱ्याची पिकं गेले आणि आज पाहता सर्व कॉटनच आपल्या इथं पेरत आहे आपण. आता कॉटनची अशी परिस्थिती झाली आहे पराठीची की यावर्षी आता प्रसार माध्यमातून येऊन सांगून राहिले लोक की बा यावर्षीचे प्रायव्हेटचे जे भाव आहेत ते काहीतरी 5,500-6 हजार रुपयापर्यंतच राहतील असं काहीतरी ऐकण्यात प्रसार माध्यमाच्या माध्यमातून येत आहे. दुसरं असं मागच्या वर्षी यावेळेसच तुरीचे भाव 12,000 रुपयाने विकले तूर, आता 6,500 रुपये आहे. म्हणजे इतकी तफावत झाली की अर्ध्यात आपण येऊन पोहोचलो आणि ह्या सर्व गोष्टी करायसाठी पैसा लागतो. तर हे एकंदरीत परिस्थिती शेतकऱ्यासाठी अतिशय वाईट परिस्थिती आहे. जोडी म्हटल्यानंतर चारा आला, माणूस आला. माझ्याजवळ जवळपास मी स्वतः घरची 50 एकर आणि 50 एकर मी शाळेत असतापासून तर 100 एकर शेती वाहतो. तर ह्या सर्व परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत आणि माझ्याजवळ जवळपास मी स्वतः जेव्हा कारभार हाती घेतला तर 4 जोड्या ठेवल्या, 4च्या 3 केल्या, 2 केल्या, 1 केली. मग यावर्षी इतकं वाईट वाटायला लागलं. एक दिवस गावात गेलो, जोडी बांधली, ती चाराची बांधली, ती विकून टाकली. पहिला असं नसं आहे की माझ्याजवळ जोडी नाही.
एकदम ते बेकार वातावरण, मला ते दिवसभर करमलं नाही की पोळ्याच्या दिवशी 21-25 लोक जेवणार आहे, हे ते काहीच नाही. मी दर्यापूरला घरीच बसून होतो. एकंदरीत सांगायचं तात्पर्य असं की हे परिस्थिती मला असं वाटते शासन करते म्हणा की काही म्हणा, हे आपल्यावर जाणून बुजून आणल्यासारखं आहे. एवढा मोठा घाटा, 12,000ची तूर एकदम 6,000वर येते, कुठं करणार आहे? औषधाचे भाव वाढले, मजुरीचे भाव वाढले, असो तो त्यांचा भाग आहे. पण ठीक आहे, आता म्हणजे त्याच्यावर जास्तीचं न बोलल्यापेक्षा तर प्रत्येकालाच आतुरता आहे. आपण सर्वजण शेतकरी आहात, सर्वांनाच वाटते. आणि जोडीशिवाय शेतीची मजा नाही. जे जोडीनं आपण कास्तकारी करतो त्याची जी मजा आहे ते काही अलगच मजा आहे. पण आता इलाज नाही, काळानुरूप काही ना काही चेंजेस होतात. पण आज आपण हा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, अतिशय, मी दर्यापूरला शेतकऱ्याची भजन स्पर्धा घेतली, 2 दिवस चालली, इतका चांगला प्रतिसाद भेटला त्याला की खूपच छान. अशा त्याच्यासाठी अध्ययन समाचारनं आजचा जो हा कार्यक्रम आयोजित केला, हा आमचा तुम्ही सन्मानच केला. म्हणून मी जितूभाऊ आपले आभार मानतो. आणि बऱ्याच मंडळीचे नाव वेळे अभावी न घेऊ शकलो. आणि भाऊनी जे कवितेचं सादरीकरण केलं, अतिशय सुंदर वेता तुम्ही मांडल्या, त्याबद्दल मी सर्व आयोजकाचे आभार मानतो. पुढच्या वर्षी आमचे अनिल पाटील संचालक आहे आणि तुम्ही, मी असा एक कार्यक्रम, आणि तुम्ही दर्यापूरच्या, त्या कारणानं तुमचं निश्चितच तिथं लक्ष राहील. अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेऊ. आणि आपण मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली, मान सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. श्रीकृष्णाच्या प्रतिमेला नमन करतो आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, अध्ययन समाचार आणि घोटाले अँड गोपाल कंपनी आणि त्याचे मुख्य आयोजक म्हणजे आमचे जितेंद्र भाऊचा स्वभाव खूपच गोड आहे. म्हणजे परतवाड्यापासूनच्या अमरावती पर्यंतच्या लोकांवर छाप टाकली आहे त्यांनी. तर खरोखरच म्हणजे चांगली स्पर्धा त्यांनी गेल्या 11 वर्षापासून सुरू केली आणि छोटीशी स्पर्धा सुरू केली. जितूभाऊच्या या कार्यक्रमाला मोठं स्वरूप यावं अशा त्यांना मी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तर्फे शुभेच्छा देतो. आणि आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन्माननीय सभापती ठाकरेताई, आमचे सहकारी काँग्रेस पक्षाचे म्हणून सुनील पाटील गावडे, तसेच जयंता भाऊ सातव सर, आमचे जुने मित्र अमोल भाऊ चिमोटे आणि माझ्यासोबत आलेले माझे सहकारी श्रीकांत पाटील बोंडे, दर्यापूरचे संचालक, अंजनगावचे संचालक मंडळी सुद्धा सभापती सोबत उपस्थित आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मृगाच्या पावसापासून तर त्याच्या डोळ्यातून पडणाऱ्या पावसापर्यंत पारंपरिक शब्दात ज्यांनी आपल्या समोर कविता मांडली ते सोशे सर. खरोखरच त्यांचं या काळात तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खरोखरच अप्रतिम कविता तुम्ही गायली, त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन सुद्धा. खरं म्हणजे जितूभाऊ, तुम्ही आम्हाला काय टोपी घातली आणि चपराक सुद्धा दिली आहे. 3 बाजार समितीचे सभापती आणि तुम्ही हा पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मान करता आहात, ही आमच्यासाठी खेदाची बाब आहे. नाही तर आमचा वेळ एकमेकाचे पाय ओढण्यात जातो. आम्ही कोणता कार्यक्रम आयोजित केला की तुम्हाला माहित आहे, तक्रारीचा पाऊस सुरू झाला, याच्यात किती खर्च झाला, त्याच्यात किती झाला, त्याच्यात किती झाला. म्हणजे
चंदनू सुधीर देशमुख, राहणार भातकुली, तालुका भातकुली नाही आहे ते, सांगोली. राहणार आराळा, सांगोली. आराळा तालुका दर्यापूर. नंदकिशोर मधुकरराव, सांगोली. राहणार आराळा तालुका दर्यापूर. हा सर्वच तालुके आहेत आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त करीत आहेत. प्रमाणपत्रासह पुष्पगुच्छ, टोपी आणि दुपट्टा देऊन तसंच बक्षीस वितरण सुद्धा सोबत आहे. म्हणजे सर्व मिळून या बक्षिसांमध्ये जवळपास सर्वच तालुके आलेले आहेत. चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, अमरावती, धामणगाव, चिखलदरा, हिरदामल तालुका चिखलदरा, गणूजी, गंठूजी, सावलकर, हिरदामल तालुका चिखलदरा. सर्व मान्यवरांच्या हस्ते अंजनगाव सुरजीचे संचालक आदरणीय श्री अमोल पोटे, अमोल पाटील पोटे यांच्या हस्ते त्यांना टोपी, दुपट्टा, प्रमाणपत्र आणि बक्षीस देण्यात येत आहे. धन्यवाद हो. श्री रमेश शर्माने या, तुम्ही या सर्व कुटुंब असेल तर यायला काही हरकत नाही. राहणार धामणी, तालुका अचलपूर हे कुटुंबासह उपस्थित आहेत. त्यांच्या कुटुंबाचं आपण इथे स्वागत करूया. आणि श्री रमेश शनवारे, राहणार धामणी, तालुका अचलपूर यांना हे सहभाग घेऊन प्रोत्साहनपर बक्षिसाचे ते मानकरी ठरलेले आहेत. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रतिभाताई ठाकरे प्रदान करण्यात येत आहे. यानंतर सुभाष जान हे मानकरी ठरलेले आहेत आणि यामध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना खरेदी विक्रीचे संचालक यांच्या शुभ हस्ते त्यांना टोपी आणि दुपट्टा प्रदान करण्यात येत आहे. सन्मानपूर्वक प्रदान करणारा हा आमचा खास वराडी स्वागत म्हणावं आपण याला. अतिशय सुंदर पद्धतीने प्रमाणपत्र त्यांना तसेच बक्षीस वितरण करण्यात येत आहे. त्यानंतर ते निवडलेलं आहे आशिष अरुणराव देशमुख, राहणार फुटगाव, तालुका चांदूर बाजार. श्रीमान जयेंद्र गाडगे, प्रतिनिधी अध्ययन समाचार यांना त्यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण करावं. श्री जयेंद्र गाडगे, प्रतिनिधी अध्ययन समाचार, अंजनगाव, सुरजी. हे स्पर्धक आहेत. तृतीय बक्षीस श्रीमान रामचंद्रजी नारायणरावजी शेळके यांना मिळालेलं आहे. हे आहेत राहणार अंजनगाव, सुरजी. आणि या बक्षिसासाठी त्यांच्या कन्या सौ सारिकाताई भांबोडे या इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना मी नम्र विनंती करतो म्हणूनच बक्षीस स्वीकारण्यासाठी सुद्धा त्या इथे उपस्थित झालेल्या आहेत. धन्यवाद. द्वितीय बक्षिसाचं वितरण काय असेल मगाशी अध्ययन समाजाचे संपादक जितेंद्र होडे यांनी आपल्याला कळवलेलंच आहे. आणि हे नाव आहे महेंद्र बाळकृष्णजी नितवणे, राहणार खांदेवानगर, तालुका अचलपूर. यांना हे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. या बक्षिसामध्ये
फवारणीचा स्प्रे फवारणी आणि सोबत दुपट्टा प्रमाणपत्र अशा स्वरूपाचं हे बक्षीस वितरण आहे. महेंद्र बाळकृष्णजी नितवणे, राहणार खांजेमानगर, तालुका अचलपूर. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हे सजावट केलेली आहे. त्यांच्या सजावटीलाच परीक्षकांनी तृतीय क्रमांक दिलेला आहे आणि म्हणून महेंद्रजी बाळकृष्णजी नितवणे, राहणार खांजेमानगर, तालुका अचलपूर त्यांना हे बक्षीस प्राप्त झालेलं आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना हे बक्षीस वितरित करण्यात येत आहे. या मी येथे नाव घेतो. ते नाव आहे रोहित दामोदर ठाकरे, राहणार पेठ, तालुका चांदूरबाजार. एकदम जोरदार टाळ्यांमधून स्वागत करूया. अशोकरावजी धवलदार यांना मी नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते या मानकऱ्याला टोपी आणि दुपट्टा देऊन त्याचं कौतुक करा. कारण प्रथम क्रमांक ठाकरे, राहणार बेलज, तालुका चांदूरबाजार इथले हे आहेत आणि त्यांना शेला, टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच प्रमाणपत्रासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरचे संचालक श्री सतीश भाऊ व्यास तसेच मान्यवरांच्या हस्ते त्यांना हे बक्षीस वितरण देण्यात येत आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षिसाला झटका मशीन श्री अनिल पवार, श्रीकांत बोर्डे संचालक अमरावती, तसेच अनिल भासाकडे श्री साहेबरावजी भरे कविता येथे मांडणारे. त्या कवितेमधून शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांचे आनंद आपल्या कवितेतून व्यक्त करणारे सहकारी सोसायटी अध्यक्ष हे सुद्धा येथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा तुम्ही यांना किरण पटेल या प्रवीण भाऊ